चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता मी जे विचारणार आहे त्याचं मात्र उत्तर तुला या खरंच वऱ्हाडी भाषेतच द्यायचं आहे. काही काही वेळेला तू साधारण जे बोलतोस त्याचा नक्की अर्थ काय असतो आपण पाहूया. तुला प्रश्न पडलाय, आपण पाहूया की ह्याचा काय नक्की अर्थ आहे. एवी प्लीज. वा 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 वा, आज साक्षात म्हणजे साक्षात आणि अभिनयाचे सम्राट अशोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आमचं बँड आज एकदम हे झालेलं आहे सर, म्हणजे म्हणजे ते आता जे म्हणजे धन्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे प्रेरणा देऊन तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये रेसिपीमध्ये ऍक्च्युअली कसं म्हणजे बरं तुम्हाला विचारायचं तुम्हाला आता जे फिंगरप्रिंट्सचा काय भाव चालू आहे तुमच्याकडे. दुसरा पिक्चर एक तारा, हा तो तर ह्याच्यावरून हुबेहूब घेतलेला आहे. कशावरून? या जाऊ दे, आता मी सांगणार नाही तुम्हाला. सांगा आवडला नाही तुला. काय भारत काय सांगशील? त्याच भाषेत उत्तर द्या. ही कुठली भाषा आहे? नाही म्हणजे कारण आमच्यापैकी ही भाषा कोणीच बोलू शकणार नाही. म्हणजे कसं म्हणजे मला कसं सवय नाही ना काम करायची स्टेजवर आणि असं. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं, असं मोठे मोठे लोक समोर आले की थोडी भीती वाटते, असे शब्द फुटत नाहीत. त्यामुळे हे आपलं असं आठवून आठवून बोलतो सर. बाकी सुपर सुपर. त्याची कशी हौस असते कुशलची. तू आरोप करतोस त्याला नाचायला पाहिजे. मुळात तो डान्सर आहे आणि एवढा चांगला डान्सर आहे निल्या. उगाच त्याला तू कॉमेडी करायला लावतोस. तर आता तू काय नाही, टेन्शन नाही, नाचायचं आहे. आता ह्या नाचाचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. मी एवढं का नाचायला दिलं तुला, कारण आता सगळं जे घडणार आहे त्याच्यात तुझी इच्छा होणार नाही मी नाचणार आहे की नाही. आधीच नाचून घे, नंतर नाही. चल कुशल बद्री घे. सगळी माहिती काढली आहे मी. आम्ही जेव्हा येतो एपिसोडला तेव्हा तुम्ही आमच्या बायकांना फोन करता, मित्रांना फोन करता, काय काय सिद्ध्याचं तसं आम्ही सगळं काढलंय. जास्त वेळ नाही की तू घाबरू नको बरं. त्या काय घाबरू नको, तुमचा शो आज मजा आहे. मला माहिती आहे काय मी बोलत नाही म्हणून. नाही पण गमतीचा भाग वेगळा. पण कुशल खरंच बरं वाटते मला तुला अशा पद्धतीने. तू जे काय म्हणजे आपले खूप वेगळी मैत्री आहे, भाऊ आहे, सगळे आम्ही जो काही स्ट्रगल आहे तो सगळ्यात एकत्र करतोय आपण अजूनही. पण त्यातही तुझं एक वेगळं स्थान आहे आणि ते मला खूप बरं वाटतं. मला एक खूप व्हेरिएशन देतोस तू ना प्रत्येक कॅरेक्टरमध्ये प्रचंड. म्हणजे तुम्ही कुठलाही एपिसोड बघा, नेटवर जाऊन बघा किंवा रिपीट बघा, कुशल एवढं व्हेरिएशन देतो त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. म्हणजे ती पत्रकार बाई असो जबरदस्त, तो विचारणारा माणूस असो जबरदस्त, किंवा कुठलाही माणूस असो, पत्रकार, कुठलंही कॅरेक्टर वेगळं असो, वैमानिक, पायलट, इन्स्पेक्टर, चोर, बाई, फराळे बाई, कॅरेक्टर वेगळे असतात, आवाज सेम असतो. किती व्हेरिएशन आहे यार. ही काय म्हणजे खरंच हे कोणाला जमत नाही. कसं व्हेरिएशन जमतं तुला हे सगळं. म्हणजे आवाजाचे काय व्यायाम वगैरे असतात का, काय असतं म्हणजे. नाही ते इतकं इन्स्टंट असतं. आता पण सेम म्हणजे सेम. आणि
म्हणे तुला कोणतरी तुझं म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या आवाजाची कोणतरी मिमिक्री करावी आणि असं कोणतरी आलेलं तुझ्याकडे मिमिक्री करायला. तो काय किस्सा होता? हा मला असं खरं तर एकाने फोन केला आणि मला सांगितलं की ऐक ते करूया आपण, तो करूया, पण तुझे जे व्हेरिएशन्स आहेत ना ते मला जरा दाखवू दे ना यार. त्यासाठी खास एवढं एडिट बिडिट सगळे बोलेल सगळ्यांना, तर बघ ना यार. आज आपल्या गावामध्ये बया एवढं बोलायचंय त्याला. आज अख्खा दिवस काढतोय बहुतेक हा. नमस्कार संपदा मॅडम. तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे. म्हणजे ऍक्टिंग करता तुम्ही, डान्सिंग करता, म्हणजे जबरदस्त फॅन आहे मॅडम तुमचा आम्ही. पण खास करून मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की माझी रास मिथून आहे मॅडम. तर माझं जरा भविष्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं. गव्हाला छोटे किडे लागू नये म्हणून गव्हात मोठे किडे टाकावे. म्हणजे काय होतंय, मोठे किडे छोट्या किड्यांना खाऊन टाकतात. अशा रीतीने छोटे किडे नष्ट होतील आणि गव्हाला छोटे किडे लागणार नाही. रिक्वेस्ट करायची आता, निर्मिती तुम्ही पण हा. तर एक फक्कडपैकी दोघांची जर का लावणी बघायला मिळाली तर प्रेक्षक म्हणून डोळ्यांचं पारणं फुटेल ह्याच्या. तुम्ही असं काय ते उगाच आपला सरप्राईज दिल्यासारखं लपवून आणता? नाही सर, कसं आहे, फोटो काढताना ते बरं दिसत नाही. अच्छा, म्हणून मी आपलं ते शटर आत घेते. वा 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 वा. तर आता सांग काय गंमत झालेली तुझ्या मिमिक्रीची? खरं तर मला एखादा फोन आला होता की सर मी तुमचा सेम हुबेहूब आवाज काढतो. हां. तर मला आत्तापर्यंत आपण असं ऐकलं ना की आपल्या आवाजाची जर नक्कल झाली तर म्हणजे तो आर्टिस्ट मोठा झाला असं आपल्याकडे हे आहे ना. तर मला वाटलं की वाव किती ग्रेट, माझा आवाज कोणीतरी काढतं. मग म्हटलं सर प्लीज तुम्ही एकदा काढून दाखवता. त्याने इतका फालतू माझा असा आवाज काढला होता. कसा मला नाही कसा ऍक्च्युली मी ना जेव्हा केव्हा निलेशला विचारतो की मी काहीतरी वेगळा आवाज काढू का वेगळा, तर निलेश म्हणतो की हा तू अलग ट्राय कर, खतरनाक निकाल. तर ते ना रिहर्सल पर्यंत ते सॉलिड असतं, वेगळं असतं. म्हणजे समजा हे सगळं घातलं असं आणि मग आता केस बीज लांबला असं काहीतरी करायला प्रयत्न करतो. तर शेवटच्या क्षणी निलेश सांगतो की ना ह्याच्यात तो इनोसन्स जातोय रे. मग मी तो आपला सर काय ना. वा वा क्या बात आहे. आणि ह्या 200 प्रवासात मला तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा. एक आठवण अशी जी ती नाना सरांची असेल किंवा ह्या 200 एपिसोडमध्ये एक अशी आठवण जी जवळ आहे तुझ्या आत्ता? ही खरं तर नाना सर आले होते आणि आम्हाला खूप भीती वाटली होती की त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन आपण कसं काय करायचं, विनोद कसा सादर करायचा नानांसमोर, त्यांना आवडेल नाही आवडणार. आणि मग आम्ही म्हटलं ठरवलं चला तिरंगावरती करूया आणि आम्ही केलं. आणि मग आमच्या प्रोडक्शनने नाना सरांना एक कडं गिफ्ट केलं. नाना सरांनी मला बोलवलं जवळ आणि माझ्या हातात हे कडं घातलं आणि मला म्हणाले की ए बद्र्या मस्त काम करतोस रे. तर हे मी कधी काढत नाही. मला वाटतं की हा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. मला ते जवळ जाऊन कुशाल खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यात एकच आठवण आहे माझ्या मित्राची. आम्ही दोघं एकत्र सिनेमा करत होतो, ज्या सतीश तारे सर आणि आम्ही सगळी मंडळी होतो. आणि एक किस्सा घडला होता आणि त्यानंतर कुशलने त्या रात्री 12:30 1:30 वाजले असतील आणि त्या गाडीत सतीश तारे सरांना एक शब्द दिला होता. तारे सर, एक दिवशी माझंही नाव असेल आणि मी पण लोकांचा लाडका असेल आणि मला अभिमान आहे. त्या क्षणी मी होतो, मी ऐकलं होतं आणि मी साक्षीदार आहे की मित्रा तू आज ते करून दाखवलंस. ऐकलं इकडे बसतो. पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा एकदा मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आता तुमच्यापैकी कुणालाही कुठलाही प्रश्न न विचारता मी पुन्हा या पुढच्या टप्प्यावर निषेध माझा निषेध आहे. काय डोळा लागला होता? नाही, ते कुशल बद्रिक आहेत ना, हां, त्यांच्यावरती आक्षेप आहे माझा. कशाबद्दल? आता नको तिथे नाचणं बंद करा, बंद
सगळीकडे सारखाच नाच करतात तो ब्रेक डान्स. असा हा डान्स. अहो तुम्हाला माहिती आहे का हा डान्सचा कार्यक्रम नाहीये, मग काय वनिता मंडळाचा आहे? हा विनोदाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे विनोद दाखवा, विनोद हा दाखवा, विनोद. विनोद दाखवा. आणि नाही तुम्हाला जमलं नसेल हा आणि जमणारच नसेल तर बर. मी दाखवते विनोद. दाखवा. विनोद उभा राहा. बाई बाई बसा आता. इथे सरड आहे. कुठे? सरळ आहे त्यो. चांगला आहे विनोद. बाई बसा तुम्ही, कार्यक्रम सुरू करू द्या. अजून बराच कार्यक्रम बाकी आहे. अजून बरेच 200 नाही, लोक. थांबा थांबा. अरे यांना ना काय झालं? हळूहळू आठवते. माझा अजून एक आक्षेप आहे. काय हा असू द्या. काय मला आठवत नाहीये, मला मदत दिसत नाहीये अजूनही. इथूनही दिसत नाहीये? नाही हो. तुम्ही जरा त्या बाजूला बसा. तिकडे इकडे सगळी मोठी मोठी मंडळी बसली आहेत, त्यामुळे कदाचित दिसत नसेल. जरा त्या बाजूला जा. नाही, मी- मी नाही हालणार. नाही तर जिनीची पर बसता हो. तिकडून दिसेल सगळे. एक मिनिट. असं नाही होणार, तसं नाही होणार. या इकडे या. भेटा. नाही नाही, एक मिनिट. जा जाते ना मी, जाते. मागे जाऊन बसा आणि तो विनोद घेऊन जा बरोबर. जा. त्यालाही न्या. एकावर एक फ्री आहे तो. घ्या. काय शोधताय आता खाली? काय खवळल्या. विनोद ठेचला त्यांनी. जरा प्रेक्षकांमध्ये जातो, कारण काही जणांना प्रश्न विचारायचे आहेत. या ठिकाणी महागुरु सचिनजी आपण आहात. बोला. 200 एपिसोड्स पूर्ण होत आहेत. हा प्रवास याबद्दल आपलं म्हणजे आपले आशीर्वाद पाहिजेत सगळ्यांना. नाही आशीर्वाद नाही, मी माझ्या सदिच्छा नक्कीच देईन द्या. या संपूर्ण टीमला. आणि तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा मंचावर अँकरिंग करताना पाहताना जुने दिवस आठवलेले आहेत. आणि आज या सोहळ्याचं सुद्धा अँकरिंग तुम्ही करत आहात हे पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. मला असं वाटतं 200 एपिसोड्सवरती फक्त थांबणारा हा प्रवास नाही आहे, कारण यामागची मेहनत, यामागची साथ खरं आहे. ही अत्यंत सुरेख आहे. ती फक्त क्रिएटिव्ह लोकांचीच फक्त साथ आहे असं नाही, तर EVPLच्या सर्व मंडळींनी या सर्व टीमची जी साथ दिलेली आहे, त्यामुळेच हा सक्सेस, हे यश एवढं मोठं होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की 200 काहीच नाही, अजून अनेक असंख्य असे एपिसोड्स या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे होणार आहेत ह्याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, एवढं दिलखुलासपणे हे सर्वजण आम्हा सर्वांना का हसवू शकतात आणि कसे हसवू शकतात? का का कारण आणि आमच्याही वरती टिंगल करून वगैरे वगैरे, माझी तरी आतापर्यंत टिंगल केलेली नाही, मी वाट बघतोय कधीतरी कराल म्हणून, पण केली तरी सुद्धा मी ती हसून घेईन एवढं मात्र नक्की. पण यांच्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं, एक दोन लाईन्स बोलाव्याशा वाटतात की जो मेरे हाल पे हंसता होगा, जो मेरे हाल पे हंसता होगा उसका गम मुझसे कुछ ज़्यादा होगा. तर तुम्ही सर्वजण ज्या दिलखुलासपणे लोकांना हसवताय, तुम्हा सर्वांची दुःख विसरून दुसऱ्यांची दुःख विसरायला तुम्ही लावताय. खूप मोठं समाजकार्य तुम्ही लोक करताय असं मला वाटतंय. डॉक्टर तुम्ही बघताय ना, ऐकताय ना? हो हो. हां, तुम्ही लीडर आहात, कॅप्टन आहात या सर्व टीमचे, आणि तुम्ही सर्वांनी खूप सुरेख असं काम केलेलं आहे आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. अतिशय सुंदर. असेच एपिसोड्स करत राहा. 200 तर काहीच नाही, आम्हाला अजून तुमच्याकडनं जास्त एपिसोड्स हवेत. वा वा. धन्यवाद सचिनजी. धन्यवाद. तर आजपर्यंत तुम्ही लोकांवर पंच मारलेत, शालजोडीतून सत्कार केला. एवढंच काय, त्यांना कोर्टाची पायरी पण चढायला लावलीत बाप की अदालतच्या निमित्तानं. तर आज अदालत आमची असणार आहे आणि आरोपी असणार आहात तुम्ही. तर सुरू करूया कोर्टाची कार्यवाही.
होशियार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या शोचा सूत्रसंचालक लाजत शर्मा. तुम्हा सगळ्यांचं या शो मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सत्य सत्य म्हणजे काय असतं? सत्य ते असतं जे बोलल्यामुळे काही माणसं घडतात. जसे की सर्वश्री प्रसाद माननीय पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अभिनेते आनंद इंगळे, अशी बरीच माणसं फक्त सत्याच्या आधारावर घडली आणि त्यांच्यावर सतत केलेल्या पानसट विरोधांमुळे यांची करिअर सुद्धा घडली. यांची सुद्धा करिअर घडली. माझा तर यांची सुद्धा करिअर घडलेली आहे. वाडकर, आता तुमचं वाक्य आहे पुढचं. नाही सर, आली 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 तुमची पाळी असं तुमचं वाक्य. सॉरी. वाडकर काल सगळ्यात आधी रिहर्सलला हजर होते त्यामुळे आली रे आली. कुशल, श्रेया, भारत, सागर, भाऊ, निलेश, आता तुमची बारी आली. आता निळू फुले. नाही नाही नाही, सागर कारंडे इतकं छान नाहीये. काय निळू फुले. अरे तो तेवढाच करतो, त्याला दुसरं काय येतं? सतत मिमिक्री करत असतो दिवसभर. काय कुशल, बरोबर आहे की नाही? सतत मिमिक्री करतो की नाही करत? कुशा सर माझ्यावर येणार नसाल तर हो. दिवसभर मिमिक्री करत असतो. अरे नॉर्मल माणसांना मोठेपणी अक्कल दाढ येते, याला नक्कल दाढ आली आहे. तर आता वेळ झालेली आहे या कोर्टातल्या जज साहेबांना इथे आमंत्रित करायची. आमच्या या कोर्टामध्ये जज म्हणून आम्ही कोणालाही बोलवतो, असं काही ठरलेलं नाही. पण आज या कोर्टात जज म्हणून कुणी येईल? ज्याला वेळ असेल. सर, पण आज या कोर्टाचे जज म्हणून फू बाय फू या सुप्रसिद्ध रियालिटी शोचे जज इन्स्पेक्टर महेश जाधव. स्किटच्या सुरुवातीला तरी वाडकर बसू दे मला. बसा बसा बसा. हे काय, हे जज असं कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? ते या शोचा डायरेक्टर कोण आहे? संजय जाधव. तसं नाही, जज कोण आहे? तुम्ही आहात. येस, मी इन्स्पेक्टर महेश जाधव. जय मल्हार. हे कधीतरी जमणार आहे मला. काढा ते, काढा ते. हा, आता लावा. अरे परत आता बरोबर आहे. बसा. मग तेच लावलं होतं. पण ते मी सांगितलेलं नव्हतं. हे काय लावलंय तुम्ही आल्यापासून? बसा. ऑर्डर ऑर्डर. हे कधीतरी जमणार आहे मला. कोर्टाची कारवाई चालू करा. सापडला तात्या विंचू.
ते तात्या विंचू नाहीयेत, मग वाड्या विंचू आहेत. त्या वाडकर आहे, वाडकर. वाडकर हो. ते गातात ना. ते वेगळे हो. ते गाणारे वाडकर, हे खाणारे वाडकर. ते गाऊन गाऊन वाढले, हे वाढले. कामाला सुरुवात करा. तर आता आपण कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करूया. या केसचे सगळे डिटेल्स लिहून घेण्याकरता मी या कोर्टात आमंत्रित करतो क्लार्क बेहरेबाईंना. अरे कोट दोन वेगवेगळे खेळ खेळतायत. असं बॅडमिंटन बघितलं कधी? अरे हो, त्यांचं सगळं मिनिटं नाही, तुमचं फक्त बॅड आहे. बाई आल्यात म्हणजे मज्जा. काय मजा काय येणार? मजा काय येणार? त्यांना टायपिंग साठी बोलवलेलं आहे, काय लावणी करायला बोलवलेलं नाही. बाई काय लागलं तर सांगा. अजून जास्त जवळ जाल ना तर तुमचा रंग लागेल आता. काहीही लागलं मला सांगायचं. तर आज आपण ज्यांच्यावरती खटला चालवणार आहोत ते हे सगळे कलाकार. ही चला हवाई उद्याची टोळी जी सतत मनोरंजनाच्या नावाखाली आपल्यावर वाटेल ते लादत असते, अशी ही या कलाकारांची टोळी. त्यांच्या या गावात, त्यांच्या या वाडीत आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या कलाकारांना बोलवून. कोण भोळे बाबडे? कोण बोळे बापडे. झालं मी तोच विनोद केला ना त्याचा. आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या कलाकारांना बोलवून त्यांची खेचतात. एवढंच काय, सुनील गोडबोले, उदय सबनीस, रंगा गोडबोले, वैभव मांगले यासारख्या बाल कलाकारांना बोलवून. काय बाल कलाकार आहेत का? बाल नसलेल्या कलाकारांना बोलवून त्यांची यथेच्छ थट्टा करतात, विरोध करतात. तर हे आहेत आजचे गुन्हेगार, चला हवायुद्धाची टोळी. आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीने कुशल, मी तुला विनंती करतो की तू माझ्या मागून शपथ घे. घे शपथ की हा पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकदा सुद्धा मोबाईलला हात लावणार नाही. हा संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकदा सुद्धा मोबाईलला हात लावणार नाही. हा कार्यक्रम संपेपर्यंत एकाही फिमेल फॅनला चॅटिंगवर रिप्लाय देणार नाही. शपथ घे. सर हे कठीण आहे थोडं. शपथ घेतो सर. हा. मी एकाही फिमेल फॅनला रिप्लाय करणार नाही. हा, गुड. तुमच्या बचावाकरता तुम्हाला सरकारी वकील हवाय? हो सर, गरज आहे आम्हाला, नाही, प्लीज. तुम्ही नको म्हणला असत तरी आम्ही देणारच होतो. कारण काल त्यांनी रिहर्सल केलेली. रिहर्सलला फक्त हा एक माणूस गैरहजर होता. आता म्हणूनच स्क्रिप्ट घेऊन बसलोय ना इथे. तर बचावा करता आमंत्रित करूया सरकारी वकील जे सिद्धार्थ यांना. नुसती एनर्जी, कंटेंट काय? आता बोलवा गाडी आणि हलवा तिकडे. कंटेंट वरच पडलो होतो म्हणून थोडा आराम केला रे.
सरकारी वकील उठा. हा. का तोडफोड करतोय हा? बसली ना, गाठ बसली ना आता. काढ बाबा काढ. अरे कोण आहे हा? तुमच्या रूपाने विक्रम होताच वेताळ पण आला. Objection, my lord! Objection! Objection! Objection, my lord! सावकाश सावकाश. मी आरोप केला नाही म्हणजे केला का मी आरोप? म्हणजे असं एक शब्द तरी बोललो मी आतापर्यंत. नाही, हे म्हणजे असं- मग कसलं ऑब्जेक्शन? कसलं ऑब्जेक्शन देतो? अहो, याला स्किट मध्ये घेतलं यावरच माझं ऑब्जेक्शन आहे. कोण आहे हा? नक्की कोण आहे हा? सांगा आता. मैं साउथ का वकील मैं बेटा कपाली जागा बघ जागा अरे प्रत्येक वेळेला गोष्टी जातात कुठे. गाण्याची जागा बघ जागा बघ जागा बघ. काय काय काय? कुठे जागा कुठे अरे घेतली मी दादरला तर राहतो तिकडे. कृपया कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. या आरोपींवरचे आरोप काय काय ते सांगा. चला. तर पहिला आरोप आहे हा. भाऊ कदम यांच्यावर. अच्छा. बाई काय चाललंय? मी आहे ना. आरोप सांगा म्हणतोय मी. हा. बाई आरोप सांगा म्हणतोय ना. बाई मी आरोप सांगत नाही माझं काय नाही आपण बघेल फक्त बाकी काय नाही आपण असतो बाकी काय नाही. बाई भाऊ वहिनी बाकी काय करायला कृपया स्कोपच नाही. इकडे लक्ष द्या. प्रवासी काहीतरी प्रवासी इतक्या लगेच आले असं वाटलं नव्हतं. पहिला हे हा प्लॅटफॉर्म मला कधी मिळेल असं वाटलंच नव्हतं. ट्रेन इकडून येते. हे बाई बोलतायत. अच्छा इथे सॉरी माझं चुकलंच. तर बोल पुढे बोल. तर तरी आले तर तरला त्या भाऊ कदम यांच्यावर आरोप आहे की ते चला हवा येऊ द्याच्या रिहर्सलला झोपतात. टिंग टॉंग. कोणाला बघ बाहेर. मी काढला आवाज. काय? अरे नाही फोन आला वायर नाही फोन करताय ना.
अजून सगळं स्किट व्हायचंय, थांबव. अण्णा मी रिहर्सल आलो ना सगळे. कुठून काढला आवाज, कुठून काढते ही बाई आवाज? मला का नका सांगू म्हणतायत? आरोप. पहिला आरोप आहे भाऊ कदम यांच्यावर की तुम्ही रिहर्सलच्या वेळेला झोपता तुम्ही रिहर्सलच्या वेळेला. इतक्या वेळ झोपता की या बिचारा डॉक्टर निलेश साबेला तुम्हाला उठवायला एक माणूस पाठवायला लागतो. आणि आजकाल तुम्ही बॅकस्टेजला अशी एक जागा शोधली आहे, बॅकस्टेजच्या खाली तुम्ही कुणाला दिसणार नाही अशा जागी जाऊन झोपता. आमच्याकडे प्रूफ आहे, प्रूफ. काय? हे बघा प्रूफ. स्किट मध्ये झोपला, स्टेजवर झोपला. स्टेजवर झोपलेले आहेत. भाऊ भाऊ skit कदम. मध्ये झोपला होतात? का झोपता? ते डोळे खाली काहीतरी बघत असेल तेव्हा काढलाय फोटो तो. आणि तुमची स्किटची रिहर्सल चालू असताना तुम्हीच झोपलात, तर मग आम्ही झोपल्यानंतर आम्हाला का शिवाय देता? नाही, कुणाला असं काही बोललोच नाही मी कधी. नाही नाही झोप. काय फोडलंस? काय फोडलंस? स्टॅच्यू. शिव्या वगैरे द्यायच्या नाही का? स्टॅच्यू काय? अरे स्टॅच्यू. मी पुढे शिव्या देणार. मग मी पण शिवडीच आहे, माझ्याकडे चाललोय. तू ऐकलं पण का नसशील. फोडलंस पण हे? अरे स्टॅच्यू म्हणजे पुतळा. पण तो फोडलास कशाला, आपटलास कशाला? अरे मला काय विचारतो, ह्याला विचार. याला तर सवय केली आपल्याची, माझा काय? प्रत्येक स्किट मध्ये काही ना काहीतरी आपटता का बदरिके? तुम्ही आता हे ऑब्जेक्शन का घेतलं ते सांगा. म्हणून नाही, हा ऍटिट्यूड आहे माझा. मनात नाही, पण ते अंड्याला माय लॉर्ड बोलावं लागतं. माय लॉर्ड. माझ्या नशिल्यावर जो आरोप घेतलाय तो आरोप घेतलाय कुणावर? माझ्या नशिल्यावर. नशिल्यावर काय वाटेल ते बोलताय तुम्ही? अरे त्या बिचारा भाऊ कदमचे डोळे थोडे असेल म्हणून नशिल्यावर. अशिलावर असा शब्द आहे. मला शिला दिसत. अशिलावर. बोला, काय ऑब्जेक्शन आहे? कुठून येतात वशिल्यावर स्किट मध्ये. अशिलावर. आशिला अरे आशिला त्याचं काय नवला रिहर्सल लावलो, बरोबर 10 पर्यंत होतो. हा आता याला काय बोलत नाही मी. आशिला बरोबर आहे, बरोबर. दोघं पुणे केला पण घाम नको, मी पण मुंबईत आहे. न झाला तर एवढं बोलतो, तुझा धता माझा त्याला पण काय बोलत नाही. तू सोडते तुझं झालं सगळं. गाडी रकची देटला पंखा पेटू नार किती हे रिक्षा विषय घेऊन कसा काढून माळे मरत राहू. हे पोचतं सकाळी 9 वाजता नाच नाही, इडली नाही, डोसा नाही, गाड हे नार किती उत्ते बळगड हे ना मला ह्याच्या मामा. बांदेकर. हे नवीन त्याला कोणता घेवा झेंडा वर गाड किती घेर. ओ बांदेकर, मला यातलं खरंच काही कळत असेल तर तुम्ही स्किट मध्ये या, नाहीतर ह्याला तुमच्या पक्षात द्या. आता एवढ्या एनर्जीची त्याला गरज आहे. याच्याला प्रत्येक कलाकृतीत लोचा आहे. माय ऑब्जेक्शन इज दॅट. एवढंच इंग्लिश आहे, पुढे इंग्लिश तुम्ही इंग्लिश मला ऑब्जेक्शन काय? अरे तुम्हाला फक्त भाऊचे नशिले डोळे दिसतात, भाऊचा चेहरा दिसत नाही, थकलेला, भागलेला. अरे बघा त्याच्याकडे, बघा याच्याकडे, बघा भाऊ, बघा. अरे किती काम करतो हा माणूस, किती काम करतो. 24 तासात साहेब, जज साहेब, माय लॉर्ड. 24 तासात हा 48 सुपाऱ्या घेतो. वेळ कमी पडत नाही रे यार. काय म्हणजे सकाळी नागपूर, दुपारी कोल्हापूर, संध्याकाळी सोलापूर, मग इगतपुरी, कर्नाटक.
अशोक मामा कसे बोलतात, कधी ह्या गावाला शूटिंग, कधी त्या गावाला shooting. ह्या गावाला shooting, कधी त्या गावाला shooting. पोटाची पार वाट लागते. मग संध्याकाळी मित्रांबरोबर बसावं लागतं चर्चेसाठी. त्यातून थोडा होतो वेळ, पण एक मिनिट हा. रिहर्सलला CCTV लावा तुम्ही. रिहर्सलला फक्त इव्हेंटची माणसं येतात. त्याच्यावर थोडी मीटिंग करतो, मग मध्ये मिळतात एक 4-5 तास. त्यात झोपला तर काय बिघडला तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? माझा ऍक्च्युली काही प्रॉब्लेम ह्या का ओरडा करते तुझाच प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे याचा? मुळात तू काल रिहर्सलला आला नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम. अरे रिहर्सलला एवढं बुडलंय का माझं? अरे रिहर्सलला तुझी पण वाक्य मीच घेत होतो म्हणून एवढं झालंय माझं. ऑर्डर. पुढचा आरोप कोणावर आहे? पुढचा आरोप आहे कुशल पत्रिकेवर. बाई, आरोप सांगा. कुशल बद्रिके यांच्यावर आरोप आहे की काय चाललंय वाडकर? शूटिंग. वाडकर 10 कॅमेरे लागलेत ना? ते शूटिंगच करतायत. हे सगळं टीव्हीवर दाखवणार आहेत नंतर. काय आहे, मी शूटिंग करतो, मग फेसबुकवर टाकतो, मग लोक बघतात आणि मग टीव्हीवर बघतात. कळलं? कुठून येतो हा कॉन्फिडन्स? आपण फोटो काढतो, ते FB वर टाकतो, त्यामुळे लोक झी टीव्ही मराठी बघतात. हा बुद्धीचा प्रवाह येतो कुठून? तर बाई, आरोप सांगा. कुशल बद्रिके यांच्यावर आरोप आहे की ते रिहर्सलच्या वेळी जास्त वेळ मोबाईलवर चॅटिंग करत असतात. टिंग टॉंग. कोण येतंय सारखं सारखं कोर्टात? मी बोलले. मी आवाज काढला. अरे नाही रे, कोणी नंतर फोन करा, बिझी आहे मी. कुठून आवाज काढते ही बाई? तर कुशल पत्रिके, तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. रिहर्सलच्या वेळी तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करता. कुणाशी बोलताय एवढं? सर मी मोबाईलवर गेम खेळत असतो, शपथ सांगतो सर. मी मगाशी खरं शपथ घेतली आहे सर, मी खरंच गेम खेळत असतो मोबाईलवर. ऑब्जेक्शन. बॅटरी पण वापरणार नाही. ऑब्जेक्शन. अरे खरं होतं. अरे हा पण खराच आहे. ऑब्जेक्शन. माझा फोन फोडला या माणसानं. बरं झालं फोडला. अरे कामाच्या वेळेला कशाला हवेत ते सेलफोन? अहो नाही, मी पोकेमॉन शोधत होतो. वाडकर इतकी वर्ष काम करताय, कधीतरी कॅरेक्टर शोधावं. नको आता या वयात पोकेमॉन वगैरे काहीतरी शोधत. काय बोलतात ते बघा त्यांच्या फोन. काय कोणाशी बोलतात? का ऑब्जेक्शन का घेतलं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ऑब्जेक्शन. अरे काय तो कोण आहे बघा. कुशल पत्रिके, एनर्जीचा प्रवाह, सळसळती ऊर्जा. अरे अशा वेळेला जोक करणं हा जोक नाहीये, पण त्याच्या पुढचा माझा जोक आहे. अरे जोक करणं खरंच जोक नाहीये. अरे फ्रेश व्हावं लागतं, माइंड एकदम फ्रेश करावं लागतं. मग त्यासाठी बघितले 2-4 फ्रेश चेहरे. तर बिघडला कुठे? काय प्रॉब्लेम आहे? काय याचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही फोन चेक करू शकता त्यांचे. तर कुशल पत्रिके, तुम्ही कुणाशी बोलता एवढं? कुणाशी चॅटिंग करता? तुमचा फोन चेक केलाच पाहिजे. द्या. सर मी नाही प्लीज द्या. सर, तुम्ही कोर्टात आहात, तुम्हाला फोन द्यावाच लागेल.
हा तुमचा फोन. सर त्यांच्याकडे देऊ नका सर. सेटिंगवाल्यांचं काय होतं फोन फुट काय केलं काय झालं आणि काय काय सर तुम्ही हा फोन प्लीज चेक करा. पहा ते कुणाशी चॅटिंग करतात. बघा एकदा बघा ते कुणाशी चॅटिंग करतात. काय करतात बघा एकदा तरी बघा. थांबलास तर बघीन ना. बघा. बर जाऊ दे, तुझं होऊ दे, पूर्ण होऊ दे. फोडणार. नाही अरे ऑनच होत नाही. डाल इकडे. मला नंतर सगळं पाठव आहे. एवढं काय ऍक्सेप्ट घेण्यासारखं आहे सांगा. हो याचं चॅटिंग बघितलं का तुम्ही? ओ वकील, अहो कोणाशी बोलतोय या? कुणाशी? संजय जाधव, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, संदीप पाठक यांच्याशी बोलून काय फ्रेश आयडिया मिळणार आहेत सांगा. सर यांच्याशी बोलूनच फ्रेश आयडिया मिळतात. द्या त्यांना द्या. यांच्यावर पानसट विरोध करूनच तर आजपर्यंत यांचं करिअर चालू आहे. 200 भागांचा टप्पा पार केला तो या सगळ्यांच्या जीवावर. मग तुम्हाला काय तुम्हाला मी मला ताबडतोब जा. ती फुटलेली पृथ्वी इथे घेऊन ये. ताबडतोब जा. आता मला पेट्रोल फ्री आहे. सेलिब्रेशनचा मूड आहे म्हटल्यानंतर उद्याच्याही भागात आपण यांच्याच बरोबर भेटणार आहोत. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.